मानवत शिवसेना ठाकरे गट व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या आंदोलनाची धास्ती घेत बँक ऑफ बडोदा बँकेनं केलेली चूक कबूल करीत शेतकऱ्याला तब्बल 2 वर्षांनंतर त्यांचे सोने परत दिले। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद आणि समाधान दिसून आले। बडोदा बँकेचे व्यवस्थापक हे मगुरजी भाषा वापरत होते। सोने देत वेळेस कमालीचा बदलाव दिसून आला। शेतकऱ्याला 2 वर्ष मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागलाय। याला बँक प्रशासन जिम्मेदार आहे। यावेळी अनिल जाधव, रामराजे महाडिक, शेतकरी बबन पिसे व इतर जण हजर होते। बाईट शेतकरी अनिल जाधव। गोल्डवरचे पैसे भरले, मला 2 दिवसात देतो म्हणून 2 वर्ष चक्रा मारायला लावल्या। शेवट मी हतबल होऊन इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जाधव साहेबांच्या चक्रा मारल्या। त्यांनी रिस्पेक्ट न देता 2-3 दिवस वाया घालवून नंतर त्यांच्या लक्षात त्यांच्या चुक्या आल्यानंतर त्यांनी मला जाधव साहेबांच्या सहकार्याने सोनं ताब्यात दिले। तुम्हाला जे सोनं मिळेल ते बरोबर आहे का? हां, ते माझे वस्तू बरोबर आहे। बबन रामचंद्र पिसे या शेतकऱ्याला 2 वर्षाखाली मुद्दल आणि व्याजासहित जे सोन्याची रक्कम भरून घेतली होती, पण त्या शेतकऱ्याला कुणी वाली नसल्यामुळं काहीतरी त्याला उडवाउडीचं उत्तर देऊन त्याला 2 वर्ष सोनं तसंच बँकेमध्ये ठेवून त्या बँक प्रशासनाने खूप मोठी या ठिकाणी चूक केलेली होती। ही चूक ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आली त्यावेळेस आम्ही तात्काळ तहसीलदार साहेब, उपनिबंधक साहेब यांना लेखी अर्ज देऊन या बँकेच्या विरोधामध्ये आम्ही टाळी ठोकण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने आम्ही या बँकेला टाळी ठोकणार पण होतो। पण ज्यावेळेस आम्ही जो निवेदन दिलं त्याच्यावर जे बँक प्रशासन आहे अगदी नरमाईला आलं आणि तात्काळ ज्या शेतकऱ्याची त्यांनी फसवणूक केली होती आमच्या समक्ष त्यांना त्यांचे सोने परत देऊन या ठिकाणी त्या शेतकऱ्याला सोने परत दिले। मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत असू किंवा तालुक्यातील शेतकऱ्याच्या बाबतीत कोणाही शेतकऱ्याला जर अशी अडवणूक होत असेल कोणाचे, कारण आता 29 जूनपासून कर्जमाफी सुरू होत आहे, कोणाचे खाते होल्ड केले असतील, कोणाला जर अशी अडवणूक होत असेल तर तात्काळ त्यांनी आम्हाला शिवसेना पक्षाशी संपर्क करा किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रामराजे महाडिक असेल आमच्याशी संपर्क करा। आम्ही सर्वांची या अडचणीतून त्यांची सुटका करू। महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, मानवत, परभणी।